इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे दुसरे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी यांना लकवा मारला गेलाय। मोजतबा खामेनी यांचे दोन्ही पाय कापले गेलेत। मोजतबा खामेनी हे गंभीर जखमी झाले आहेत असे कित्येक दावे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। इराणचे दुसरे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी हे देखील इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात ठार मारले गेले इथपर्यंत देखील आपण अनेक दावे सोशल मीडियावर पाहत आहोत। मात्र या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे? दुसरे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत, त्यांचे पाय कापले गेले आहेत, त्यांच्या लिव्हरला गंभीर दुखापत झाली आहे असे दावे नेमके कुठून समोर येत आहेत? मोजतबा खामेनी यांनी जेव्हापासून सुप्रीम लीडरचा पदभार सांभाळला तेव्हापासून ते आत्तापर्यंत ते माध्यमांसमोर का आले नाहीत? या सगळ्या मुद्द्यांचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। 28 फेब्रुवारी 2026 याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयतुल्ला अली खामेनेई मारले गेले। खामेनेई तेहरानच्या ज्या ठिकाणी मारले गेले त्या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्यही मारले गेले। नेमकं त्याच ठिकाणी मोजतबा अली खामेनेई म्हणजे अयतुल्ला खामेनेई यांचे सुपुत्र हे देखील होते। याच हल्ल्यामध्ये मोजतबा अली खामेनेई गंभीर जखमी झाले अशी बातमी नेमकी त्याच वेळेला आली होती। पण त्यानंतर म्हणजे 28 फेब्रुवारी पासून ते 8 मार्च पर्यंत मोजतबा अली खामेनेई हे नेमके कुठे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, ते जिवंत आहेत की त्यांचाही खात्मा करण्यात आलाय याबाबत कुठल्याही प्रकारची अपडेट नव्हती। पण 8 मार्चला इराणचे दुसरे सुप्रीम लीडर म्हणून त्यांची निवड करण्यात आली। त्यावेळेस सुद्धा मोजतबा खामेनेई हे माध्यमांसमोर आले नाहीत। यानंतरच द न्यूयॉर्क टाइम्स आणि द इस्रायल टाइम्स या दोन्ही वृत्तपत्रांनी मोजतबा खामेनी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत, त्यांचे पाय कापले गेले आहेत, त्यांच्या लिव्हरला गंभीर दुखापत झाले आहेत असे वृत्त याच माध्यमातून करण्यात आले। अर्थातच काय तर इस्रायली आणि अमेरिकन वृत्तपत्रांकडून मोजतबा खामेनी हे गंभीर जखमी झाले आहेत असा दावा करण्यात आला। पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर इस्रायली आणि अमेरिकन वृत्तपत्रांचा हा दावा इराणी वृत्तपत्रांनी पूर्णपणे खोडून काढला। इराणी राजदूतांनी देखील मोजतबा खामेनी हे सुरक्षित आहेत, ठणठणीत आहेत असं म्हणत या सगळ्या दाव्यांना फेटाळून टाकलं। पण या दाव्यांना नेमकं बळ कुठून मिळालं हे सुद्धा आपण समजून घेऊयात। 8 मार्चला मोजतबा खामेनी यांची इराणच्या सुप्रीम लीडरपदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर 4 दिवसांनी म्हणजे 12 मार्चला मोजतबा खामेनी यांचं पहिलं निवेदन इराणमध्ये जाहीर करण्यात आलं। पण हे निवेदन सुद्धा मोजतबा खामेनी यांनी स्वतः येऊन जाहीर केलं नव्हतं, तर इराणी वृत्तपत्रांनी ते वाचून दाखवलं होतं। अर्थातच सुप्रीम लीडर झाल्यापासून ते आत्तापर्यंत मोजतबा खामेनेई हे माध्यमांसमोर आलेले नाहीयेत, ते कुणाला दिसले नाहीयेत, अधिकृतपणे ते कुठल्या कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेले नाहीयेत। यावरूनच मोजतबा खामेनेई हे जिवंत आहेत का, त्यांना गंभीर दुखापत झाली का अशा तर्कवितर्कांना उधाण आलंय। या सगळ्या दाव्यांना इराणी माध्यमांनी पूर्णपणे नाकारलंय। हां, पण 28 फेब्रुवारीला ज्यावेळेस तेहरानमध्ये इस्रायल आणि अमेरिकेनं जो हल्ला केला या हल्ल्यामध्ये मोजतबा खामेनेई हे देखील होते आणि ते देखील या हल्ल्यात जखमी झालेत हे वृत्त मात्र इराणी माध्यमांनी नाकारलेलं नाही। अर्थातच मोजतबा खामेनेई हे जखमी आहेत हे इराणी माध्यमांनी देखील नाकारले नाहीये। पण मग ते किती जखमी आहेत, त्यांचे दोन्ही पाय कापले गेले आहेत का, ते खरोखरच कोमामध्ये गेले आहेत का याबाबत अजूनही अधिकृत माहिती आलेली नाहीये। आता पुढे इराण नेमकं काय भूमिका घेतं, मोजतबा खामेनेई हे स्वतः माध्यमांसमोर येऊन या सगळ्या शंका कुशंकांवर तर्कवितर्कांवर पडदा टाकतात का हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा।